वनप्रेमियांची अस्मिता असती तर इथं जानकर साहेब कशाला आले असते, इथं अजित पवार कशाला आले असते, विठ्ठल मोरे साहेब कशाला आले असते, आमचा मल्लू नरोटे कशासाठी आला असता, आपला गणेश शेवाळे कशासाठी आला असता. ही सगळी माणसं त्या मुख्या प्राण्यावर प्रेम करणारी आहेत. आणि म्हणून आम्हाला कुणी प्राणी प्रेम शिकवू नये. आम्ही माधुरीची देखभाल करायला सक्षम आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की जशी खोटी कागदपत्र तयार करून तुम्ही आमच्या माधुरीला आमच्यापासून हिरावलं, तशीच नवीन कागदपत्र तयार करा आणि आमची माधुरी आम्हाला परत द्या. एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि शेवटी मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की ना तुम्ही जरा थांबा, आम्ही प्रयत्न करतो. आणि मग त्यांनी राज्य सरकारमार्फत सुप्रीम कोर्टाकडे परत पुनर्विचार याचिका दाखल केली. त्या सुनावणीच्या दिवशी मी स्वतः होतो. मी बघितलं की ज्या न्यायाधीशांचा वर पहिल्यांदा आपली मठाची सुनावणी झाली त्यावेळेस 30 सेकंदात त्यांनी बटावलं होतं, तेच न्यायाधीश होते. आणि 15 मिनिटं मग परत आर्ग्युमेंट चाललं. आणि शेवटी त्याच न्यायाधीशांना सांगावं लागलं की जनभावना सरकारनं सांगितलं, राज्य सरकारनं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे, जनक्षोभ लोटलेला आहे, लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत, त्यामुळं माधुरी हत्ती त्यांच्या ताब्यात देणं हे योग्य आहे, श्रेयस्कर ठरेल असं राज्य सरकारच्या वकिलांना त्यांची भूमिका मांडल्यानंतर कोर्टाला सांगावं लागलं. कोर्टानं सांगितलं, सुप्रीम कोर्टानं, की या संदर्भामध्ये हाय पॉवर कमिटी जी तज्ञ समजली जाते या हत्तीच्या संगोपनाच्या संदर्भामध्ये, त्या हाय पॉवर कमिटीनं पुन्हा एकदा सुनावणी घ्यावी, सगळ्या घटकांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि माधुरीच्या आरोग्याचा काही बाधा न होता चांगल्या पद्धतीनं त्याचं संगोपन करता येईल अशा प्रकारची व्यवस्था कशी करता येईल ते बघावं आणि पुढचा निर्णय घ्यावा असं हाय पॉवर कमिटीला सांगितलं. आणि त्या हाय पॉवर कमिटीला समोर गेल्यानंतर हाय पॉवर कमिटीनं सुद्धा सगळ्यांचं ऐकलं. ते हाय पॉवर कमिटीचे अध्यक्ष सुद्धा सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीशच आहेत, वर्मा नावाचे. त्यांच्या समोर ही सगळी बाजू मांडल्यानंतर न्यायमूर्ती वर्मानी मग सांगितलं की आम्ही मठाच्या बाजूनं किंवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं तिथं भूमिका मांडली गेली की जे तुम्ही वनतळामध्ये ज्या ट्रीटमेंट देता ते आता इथं द्यायला तयार आहे. आणि आमच्या भावना दुखावलेल्या आहेत, आमच्यावर जबरदस्ती केलेली आहे, त्यामुळं ती जी काही व्यवस्था करायची आहे ती सगळी व्यवस्था वनतळानं करावी, त्यांच्या खर्चानं जागा आम्ही उपलब्ध करून देऊ. आणि त्या पद्धतीनं वनतळानं सुद्धा त्याला मान्यता दिली, कारण शेवटी आगळीक झालीच होती आणि त्यामुळं त्यांना ते कबूल करावं लागलं. आणि मग आम्ही आमच्या खर्चानं आमच्या तज्ञांच्या देखरेखीखाली नागरी मठाच्या परिसरामध्ये माधुरीला चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येईल अशा प्रकारचं सगळी व्यवस्था करून घेऊ. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय अपेक्षा केली की वैद्यकीय मदत आमच्या स्वतःहून आपल्याकडे व्हेटरनरी डॉक्टर पुढे आले. ते म्हणाले की आम्ही माधुरीची देखभाल करायला तयार आहे, लक्ष द्यायला तयार आहे मठासाठी म्हणून, माधुरी प्रेमी लोकांच्यासाठी म्हणून ही व्यवस्था झाली. आणि मग अशा पद्धतीनं ते झाल्यानंतर ते 6 एकराची जागा दिलेली होती, परंतु त्याला काही तांत्रिक अडचणी यायला लागल्या. त्याच्यासाठी 12 वेगवेगळ्या खात्याचे NOC आणायला पाहिजेत, त्याला वेळ जायला लागला. आणि तो वेळ जाणं म्हणजे कारण कदाचित त्याच्या पाठीमागे हेही कारस्थान असू शकेल की जेवढा वेळ जास्त जाईल तेवढं लोक विसरून जातील आणि विसरून गेली की मग माधुरी हडप करता येईल. आणि म्हणून ते नंतर आम्ही म्हटलं की ते 6 एकरातल्या जागेमध्ये कधी करायचं ते करा, पण इथं तात्पुरत्या स्वरूपामध्ये पूर्वी आम्ही तिथं ठेवलेली होती त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुमचे तज्ञ आणा आणि त्या पद्धतीनं काय करायचं ते करा. आणि मग तुम्ही बघितलं असेल पलीकडं सगळं म्हणजे तिला तिचं मन रमावं म्हणून चित्र काढलेले आहेत भिंतीवर, तिच्यासाठी एक टँक बांधलेला आहे. हे सगळं त्या वनतळाच्या
याच्याखाली नियंत्रणाखाली त्यांच्या तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं इथं केलेलं आहे. आता राहिलंय काय? राहिलंय फक्त या हाय पॉवर कमिटीनं जी काही तज्ञांची समिती नेमलेली आहे त्या समितीनं येऊन ते तपासायचं आहे आणि ते तपासल्यानंतर सांगायचं हाय पॉवर कमिटीला की ठीक आहे इथं माधुरीचं सगळी व्यवस्था होऊ शकते आणि ते झाल्यानंतर मग इथं हत्ती आणायचं. आता वनतारानं सुद्धा हायकोर्टासमोर आणि हाय पॉवर कमिटी समोर सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की म्हणजे लेखी त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे की आमची माधुरी आता खडखडीत बरी आहे, तिला कसल्या प्रकारची जखम नाही, कसल्याही प्रकारचा आजार राहिलेला नाही नव्हताच, पण तरी सुद्धा एकदा लेखी त्यांनी कबूल केलं की ती खडखडीत आहे आणि कुठल्याही क्षणी आदेश आला तर नांदणीला माधुरीला नेऊन पोच करायला आम्ही तयार आहोत असं त्यांनी कळवलं. आता ते जर खरं असेल म्हणजे ज्यांनी हत्ती आमच्या हत्तीवर उपचार करायला इथनं हत्ती नेला, कारण माधुरी वनतारा हे काही प्राणी संग्रहालय नाही, लक्षात ठेवा. प्राणी संग्रहालयाचे कायदे वेगळे आहेत जानकर साहेब, आणि हे प्रायव्हेट फॉरेस्ट सारखं एक खाजगी जंगलासारखं आहे आणि पुनर्वसन केंद्र आहे ते. थोडक्यात सांगायचं म्हणजे जखमी जंगली प्राण्यांच्यावर उपचार करणार पुनर्वसन केंद्र आहे. पण मला एक सांगा की पुनर्वसन केंद्रामध्ये तर हयात राहायचं असतं का? टेम्पररी राहायचं असतं. दवाखान्यात आपण एकदा ऍडमिट झाल्यावर आता इथंच डोळा मिळतो असं म्हणते काय? पण बरा झाल्यावर घराकडे जाणारच की. तसं आता आमचा हत्ती बरा झाला तर आमच्या घराकडे पाठवून द्या. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते जर जखमी असेल, त्याला काही झालं असेल आणि तुम्ही आता म्हणताय ते खडखडीत बरं आहे, तर आमचा हत्ती आमच्याकडे पाठवून द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि मग त्यासाठी त्यांनी तसं म्हणणं कर. मग या हाय पॉवर कमिटीनं सांगितलं की आता तुम्ही एक तज्ञ नेमले त्यांनी, एक राज्य सरकारचा वन खात्याचा माणूस, एक केंद्र सरकारच्या वन खात्याचा माणूस, आणि मला वाटतं एक केरळचा कोणतरी एक आहे HPCचे डॉक्टर आहेत. हा डॉक्टर कोणतरी आहेत, मनोहरन. हा मनोहरन, ते येतात मला वाटतं इथं नेहमी. हा ह्या तिघांनी जाऊन बघावं आणि ह्या पेटाला सांगितलं तुम्ही काही बोलायचं नाही, तुम्ही नुसतं ह्यांच्यावर बघायला जायचं, तुम्हाला मत व्यक्त करायचा अधिकार नाही, तुम्हाला म्हणणं मांडायचा अधिकार नाही, फक्त तुमचं मन समाधान करून घ्यायचं यांच्याबरोबर जाऊन व्यवस्था झाल्या का नाही, आणि त्याच्यानंतर मग माधुरी परत येणार. ही एवढी सगळी प्रक्रिया झाल्यानंतर मला सांगा, जो सरकारचा केंद्र सरकारचा फॉरेस्टचा माणूस, राज्य सरकारचा फॉरेस्टचा माणूस आणि त्या वनताराचा अंबानीचा माणूस ते त्याच्यामध्ये आहे, ही त्यांनी तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्या केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी काय हरकत घ्यायचं कारणच नाही. मग या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या तज्ञांना सरकारचा पगार घेतात, सरकारच्या खर्चाने इथे येणार होते. त्या हाय पॉवर कमिटीनं 20 दिवसाच्या आत नांदणीला भेट द्या आणि तिथली व्यवस्था काय झाली बघा आणि कळवा असं सांगितलं. ते 20 दिवस आलेच नाही. पुन्हा त्या हाय पॉवर कमिटीनं त्यांना मुदत वाढवून दिली, आता ती 5 ऑगस्ट पर्यंत दिली, अजून ते यायला तयार नाही. मग मला आता सांगा की जर का या केंद्राचा माणूस यायला तयार नाही, राज्याचा माणूस यायला तयार नाही, देणारा म्हणतोय आम्ही हत्ती द्यायला तयार आहे, मग गडबड हाय कुठं? आणि गडबड कोण करायला लागलेलं आहे? आणि त्यामुळं आता सगळे कायदेशीर कटकटी संपले आहेत, कोर्टाचा संबंधच नाही. काही लोक म्हणतात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, कोर्टाचा अवमान. कोर्टानं आधीच निर्णय दिलेला आहे. कोर्टाचं म्हणणं काय होतं की त्या हत्तीच्या सुरक्षेला बाधा येईल असं किंवा त्याच्या आरोग्याला बाधा येईल अशा प्रकारचं काही होऊ नये आणि त्याची दक्षता घेऊन त्यांना हत्ती त्यांचा परत द्यायचा निर्णय घ्या. मुळामध्ये पहिल्यांदा ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आपल्या विरोधात, म्हणजे पहिला निकाल, त्या सुद्धा धार्मिक कार्यासाठी
मठाकडं हत्ती नेता येईल असं म्हटलेलं होतं. मग गेल्या वर्षी चातुर्मासाला आम्हाला का दिला नाही हत्ती, हाही प्रश्न आहे. आणि त्यामुळं आमचा हत्ती आम्हाला परत द्या अशी भूमिका होती. आता जर का म्हणजे याचा अर्थ कुठे सरकारच्याच अंगात तिढा आहे का काय असा आम्हाला संशय यायला लागला. कारण हे तज्ञ दोन सरकारीच माणसं आहेत आणि ती सरकारी माणसं जर येत नसतील तर मग त्यांना येऊ नका म्हणून कोणी सांगितलंय का, जरा टाळता येतंय का बघा असं कोणी सांगितलंय का. ते काय येत नाही पण त्यांना काय स्वतःच्या खर्चाने येणार आहेत, सरकारच्याच खर्चाने येणार आहेत, त्याचा पगार चालू आहे. मग ते काय येत नाही म्हणजे आम्हाला असा संशय यायला लागलाय की अशा पद्धतीनं वारंवार तारीख पे तारीख द्यायचं, टाळायचं, वेळ घालवायचा आणि आता लोक माधुरीला विसरले असं समजायचं आणि जे काय करायचं ते करायचं, पण ते आम्ही होऊन देणार नाही. खरं तर आजचा उपवास हा कशासाठी केलाय माहितीये, म्हणजे कुठंतरी एक वर्षभरातल्या प्रयत्नांना सुद्धा आमच्या माधुरीला परत आणायला आम्ही कुठेतरी कमी पडलो. ही पश्चातापाची भावना म्हणून प्रायश्चित म्हणून एक दिवसाचा उपवास करायचा आम्ही ठरवलेला आहे. प्रायश्चित म्हणून, कारण आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहे तिला परत आणण्यामध्ये. म्हणून त्यासाठी प्रायश्चित करण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजता आरती महाआरतीपर्यंत आम्ही प्रायश्चित घ्यायचं आणि मग महाआरती करून आपण प्रार्थना करायची. आम्ही आता प्रायश्चित घेतलेला आहे. आम्हाला नव्यानं नवा लढा उभा करायला नवी ताकद आम्हाला भगवंतानं ताकद द्यावी आणि आम्हाला आमच्या माधुरीला परत आणण्यासाठी आम्हाला शक्ती मिळावी. म्हणून संध्याकाळी आपल्याला 7 वाजता महाआरती करायची. पण याच्यानंतर महाआरती केली पुढं काय, पुढं मगाशी जानकर साहेबांनी सांगितलं तसं आपल्याला अजून जनजागृती करायची. अजून त्यांना काय वाटतंय की 4 टाळक्यांनाच फक्त माधुरी परत पाहिजे असं आहे का, एवढं असं असतं एवढ्या पावसात तुम्ही सगळे आला असता का एवढ्या संख्येनं, आणि अजूनही बरेच जण आलेले नाहीत. म्हणून 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्याचे वर्धापन दिवस साजरा करतो आणि म्हणून स्वातंत्र्य इंग्रजांच्या जोखंडातून आम्ही मुक्त झालो म्हणून आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पण आज ही आमची माधुरी पारतंत्र्यामध्ये आहे, तिच्या स्वातंत्र्यासाठी म्हणून आपल्याला 14 ऑगस्टला, कारण स्वातंत्र्य दिना दिवशी आम्हाला काय कुठं आम्ही पण देशभक्त आहोत सगळं. आम्ही जर स्वातंत्र्य इंग्रजांच्या काळात असतो तर निश्चितच आम्ही स्वातंत्र्य सैनिकच झालो असतो. तेवढ्या स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेळी आम्ही जन्माला आलो नव्हतो म्हणून आम्ही झालो नाही. सध्याची हवा आहे ते करतोच. हा, म्हणून आम्ही स्वातंत्र्य दिना दिवशी आम्हाला आमचा देश स्वतंत्र झालेला आम्हाला अभिमान आहेच, पण 14 ऑगस्टला माधुरीच्या स्वातंत्र्यासाठी आपण प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये चावडीवर 1 दिवसाचं धरणं आंदोलन करायचं. करता येईल का नाही आपल्याला, म्हणजे ही काय मागणी फक्त नांदणी मठाची नाही आहे, लक्षात ठेवा. ही मागणी 14 ऑगस्टला करायचं आपल्याला, आदल्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी. ही मागणी माधुरी प्रेमी जनतेची आहे. आमची माधुरी आमच्यात आली पाहिजे यासाठी आहे. म्हणून 14 ऑगस्टला हे आंदोलन करायचं आणि त्याच्यानंतर 13 ऑगस्टला तुम्हाला माहिती आहे 13 सप्टेंबरला प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी नांदणीमध्ये होणार आहे. शांतीसागर महाराजांचं चातुर्मास नांदणीला होऊन 100 वर्ष झाले. 100 वर्षानंतर शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी नांदणीमध्ये होते. वीरशैवादनामार्फत महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यतिथी साजरी केली जाते. पण यावर्षी शांतीसागर महाराजांची चातुर्मास नांदणी झाला, त्याला 100 वर्ष झाली. म्हणून या नांदणी गावामध्ये शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. आणि पुण्यतिथीला किती लाख लोक येतात तुम्हाला माहिती आहे. एवढ्या संख्येनं आम्ही इथं सगळे जमणार आहोत. ज्या शांतीसागर महाराजांची त्यांची गुफा अजूनही आपल्या मठावर येत आहे, निशिदीवर आहे.
आणि ते स्मारक म्हणून आपण जपलेलं आहे. त्या शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी एवढ्या संख्येनं इथं सगळे श्रावक येत आहेत, इथं भाविक येत आहेत, इथं त्याची शोभायात्रा निघते आणि त्या शोभायात्रेत मग माधुर्य पाहिजे काय नको? पाहिजे. त्या शोभायात्रेत माधुरी पाहिजेच. म्हणून आता कोर्टाचं काम संपलेलं आहे, राहिलेलं आहे तर तज्ञांचं काम, आणि तज्ञांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं ही जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून सरकारला मी इशारा देतो की अजून आजपासून जवळजवळ 1.5 महिना तुमच्याकडे आहे. 1.5 महिन्यात तुम्हाला काय कागदी घोडं नाचवायचं ते नाचवा. आणि 13 सप्टेंबरला आमची माधुरी आमच्या दारात आली पाहिजे, आमच्या मठात आली पाहिजे. आणि ती जर आली नाही तर 13 तारखेला इथं जे सगळे भाविक जमतायत, आपण सगळेजण मिळून एक काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. आणि ज्यांनी आमची माधुरी पळवून नेली त्यांच्या मागं लागायचा निर्णय त्या दिवशी आपल्याला घ्यावा लागेल. मग त्यासाठी भलेही मुंबईला जायला लागलं तर मुंबईला जाऊ, दिल्लीला जायला लागलं तर दिल्लीला जाऊ. आहे का तुमची तयारी? हा, कोल्हापूरला गेले चालत, आता मुंबई दिल्लीला चालत नाही जायचं. हा आता, आणि म्हणून ज्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली असं म्हटलं, काही लोक मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवला असंही म्हणतात. आमचं काय म्हणणं नाही. काही लोकांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री आणून देणार आहेत, अवश्य आणून द्यावं त्यांनी. 13 सप्टेंबर पूर्वी मुख्यमंत्र्यांनी आमची माधुरी परत आणून द्यावी, समाधानपूर्वक आणून द्यावी. आमचं काही म्हणणं नाही. मगाशी जानकर साहेब म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. आमचं काही म्हणणं नाही. काय मुख्यमंत्र्यांना श्रेय द्यायचं असेल तर खुशाल द्या, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही त्या माधुरी ज्यावेळी आली तिच्या स्वागताला तुम्ही या म्हटला तर आम्ही येतो, नाही म्हटला तर आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन माधुरीला भेटतो. आमचीच आहे माधुरी, पण आमची माधुरी मठात आली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे. आणि ते म्हणून जर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवलेला असेल तर मग मुख्यमंत्र्यांनी आमचा 13 तारखेला जर नाही आली माधुरी 13 सप्टेंबर, तर मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारावं लागेल घराकडे जाऊन. जानकर साहेब एकदा आंब्यासाठी गेलो होता, माधुरीसाठी जाऊ, जायचं काय हे करावं लागेल. आणि म्हणून मी सरकारला इशारा देतो, 13 सप्टेंबरच्या आज जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या. का बाप किरकोळ आहे, फक्त सगळंच व्यवस्था झालेली आहे, वनताराच्या मार्गदर्शनाखालीच झालेलं आहे. त्यांनी जसं तिथं हत्तीला सांभाळण्यासाठी जे करावं लागतं ते त्यांच्या मार्गदर्शनासाठी केलेलं आहे. फक्त या तज्ञांनी येऊन बघून जायचं आहे. ते बघून जायला ह्यांना सवड मिळत नाही. म्हणून जर का माधुरी येत नसेल तर मग याचा जाब आम्हाला फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांनाच विचारावा लागेल. बरोबर आहे ना? आणि त्या पद्धतीनं सरकारनं करावं. कारण समजा 4 दिवसामध्ये आली, तज्ञाची समिती आली, मग त्यांचा अहवाल तयार व्हायला 4 दिवस, आणि मग त्या हाय पॉवर कमिटीचं मीटिंग व्हायला 4-8 दिवस, म्हणजे 10-12 दिवसात 15 दिवसामध्ये जर सरकारनं मनात आणलं तर याचा निकाल लागू शकतो. त्या मनानं 13 सप्टेंबर हा कालावधी आम्ही त्यांना भरपूर द्यावा लागतो. म्हणजे आजपासून जवळपास किती झाले, 1.5 महिना आम्ही द्यायला लागलोय. तुम्हाला तर 15 दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. आणि तो आमची माधुरी 15 दिवसाच्या आत आली पाहिजे. आणि मी एकच सांगतो तुम्हाला, 28 जुलैला जेव्हा माधुरीला इथनं जबरदस्तीनं नेलं त्यावेळी संपूर्ण देशामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. ते काय फक्त सांगली कोल्हापूर नव्हे, पश्चिम महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण देशामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. आणि आता जर का 13 सप्टेंबरला माधुरी आली नाही तर त्याच्या दुप्पट प्रतिक्रिया संपूर्ण देशभर उठल्याशिवाय राहणार नाही. एवढाच इशारा मी सरकारला देतो आणि थांबतो. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.